समोरच आहेत दादा, व्हिडिओ मध्ये मग्न आहे शूट करण्यामध्ये. आगोदर झालेला बघा, पाहू शकता आपण. त्या ब्रिज वरनं गणपतीचा एक मस्तपैकी जवळचा क्लोजिंग शॉट घेऊया आपण. म्हणजे बाजूला तुम्ही पाहू शकता बघा, मुंबईचा लंबोदर अशी 20 ते 22 फुटाची एक मस्त भव्य मूर्ती तुम्हाला तर नमस्कार मंडळी, मी दिनेश रोडकर तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे 25 ऑगस्ट रविवार आणि तुम्हाला माहितीच असेल की आता 2च आठवडे राहिले गणेशासाठी, गणपतीच्या आगमनासाठी. तर मी चाललो आहे परेल वर्कशॉप, जे बापाची नगरी आहे लालबाग परेल येथे, आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे प्रथमेश. तर आम्ही लोक आता चाललो लालबाग परेलचं वर्कशॉप इथे. काही गणपतीचं आगमन होणार आहे, त्याच्यामध्ये मालाडचा राजा आहे, मुंबईचं लंबोदर आहे, अंधेरीचं विघ्नहर्ता आहे असे, आणि मुंबईचा सुद्धा लंबोदर आहे. तर असे भरपूर असे गणपती आहेत, ते आज त्यांचं आगमन आहे. तर त्या आगमनाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा. खूप छान असा व्हिडिओ असणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि फुल एन्जॉय करा व्हिडिओ. चला, आता आम्ही लोक लालबाग परेल येथे पोहोचलेलो आहोत, आणि आम्हाला आता समोरचा पहिला गणपती पाहायला मिळत आहे. तो आहे मुंबईचा पेशवा, जो विलेपार्ल्याला असतो. तर तुम्हाला मी तो विलेपार्ल्याचा जो पेशवा आहे त्याच्या गणेश मूर्तीचं दर्शन घडवतो. चला या. बघा किती छान अशी गणपतीची मूर्ती आहे. 4 मूषक आहेत, आणि त्याने ते म्हणतात ना, ते डोली असते ना, डोली नवरीला कसा डोलीमध्ये घेतात तसं ते चौरंग आहे, आणि त्याच्यावर गणपती बाबा बसलेला आरूढ झालेला बघा, पाहू शकता. तुम्हाला जवळ दाखवतो. म्हणजे अजून समोर अजून गणपती येत आहे, तुम्हाला दाखवतो. खूप छान असा गणपती आहे, गणेशाची मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो. हे लोक गर्दी भरपूर आहे आज. खूप छान असा मेसेज दिलेला आहे आपल्याला या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, तुम्ही पाहू शकता. अजून आपल्याकडे मंडळाच्या वतीने आपल्याला एक छान प्रकारे असा एक समाजाला एक मेसेज देत आहे, तुम्ही पाहू शकता. बांगलादेशात आमची गरज जाताना ज्याने आम्हाला आमची जात विचारली नाही, खूप छान असा प्रकारे तसा मेसेज दिलेला दादानी. आणि आपण बघूया आता गणपती बाबाची मूर्ती येत आहे, तुम्ही पाहू शकता. हा आहे ताक्यावाडचा राजा, म्हणजे कुर्ल्याचा जो राजा आहे ना, ताक्यावाड तिकडचा गणपती आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान अशी मूर्ती आहे, सिंहासनारूढ अशी मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. बघा खूप छान असा आहे गणराय आहे, त्याचं आगमन होत आहे. ताक्यावाडचा राजा आहे हा. गणेशाची खूप छान अशी मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. बघा खूप छान अशी मूर्ती आहे, सिंहासनावर रूढ. आपण जाऊया. मंडळी, तुम्हाला मी आता एक साकीनागाचा राजा दाखवतो. तो आता मंडपात जस्ट बाहेर आलेला आहे. तुम्हाला दाखवतो किती छान अशी मूर्ती आहे, उभी मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. बघा किती छान अशी मूर्ती आहे. बघा मागे त्रिशूल आहे गणेशाच्या, आणि तिथून अजून एक मूर्ती येत आहे, तुम्ही पाहू शकता. ती आता जवळ आल्यानंतर आपण तिथे सुद्धा एक मस्तपैकी शॉट घेण्याचा प्रयत्न करूया. धारावीचा श्रीपती म्हणून हा गणराया आहे. धारावीचा श्रीपती तुम्ही पाहू शकता, किती छान अशी सुंदर सुंदर मूर्ती आहे.
उंच अशी उभी मूर्ती आहे आणि त्याच्या मागे श्रीकृष्णाची छवी आहे, पाहू शकता. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे बाजूला तुम्ही पाहू शकता बघा, मुंबईचा लंबोदर अशी एक 20 ते 22 फुटाची एक मस्त भव्य मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. ती एका पायावर उभी आहे आणि तिचं रूप तुम्ही पाहू शकता. ती एका बाजूने कशी उभी आहे तुम्ही पाहू शकता बघा. तुम्हाला दाखवतो, जवळ दाखवतो तुम्हाला बघा. किती छान अशी भव्य मूर्ती आहे ती गणरायाची आणि तिचं रूप बघा तुम्ही कशा प्रकारे ती गणराय उभा आहे तुम्ही पाहू शकता. एका बाजूला फिरून उभा आहे गणराय. दुपारचे वाजले 3 आणि जवळपास 10 ते 15 गणपती हे त्या वर्षापासून बाहेर आलेले आहेत आणि बरेचसे गणपती अजून बाकी आहेत. छोटे छोटे गणपती सुद्धा गणपती बाकी आहेत. तर त्या पण गणपतीचे व्हिडिओ आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओची शेवटपर्यंत राहा आणि एन्जॉय करा तुम्ही, है ना. आता आपल्या समोर आहे मालाडचा राजा कोरसवाडी. इकडचा एक भव्य असा गणराय आपल्या समोरच आहे. तुम्हाला दाखवतो, त्याचं दर्शन घडवतो. खूप छान अशी मूर्ती आहे, सिंहासनावर बसलेली आहे. ती पाहू शकतो, तुम्हाला दाखवतो. बघा किती छान अशी मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. सिंहासन तुम्ही पाहू शकता. बाजूला ऐरावत गणपती आहे. ऐरावत असं आहे.
निनादला रे मोरया नाद निनादला नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया. अरे तुम्हाला सणपण आवडतं पण आम्हाला आमच्या बाप्पाचं आगमन आवडतं. नदी उधळला